कबड्डीला ग्लॅमर आत्ता 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 थोडंफार जास्त यायला लागलं आहे. अजून ह्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे, कारण का आपल्याला ऑलिम्पिकमध्ये कबड्डी न्यायची आहे. त्यासाठी ग्लॅमर असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ग्लॅमर जर आलं तरच कबड्डीकडे खेळाडू वळतील, कारण का खूप जणांना कबड्डी हा गेम काय हा अजून पण माहिती नाही आहे. म्हणजे आपण खूप मोठ्या लोकांना विचारलं तर कबड्डी काय आहे हे त्यांना माहीत नाही. कदाचित त्यांना आत्ता या वर्ल्ड कप नंतर इतका ग्लॅमर आला आहे कबड्डीला की त्यामुळे त्यांना कदाचित माहिती पडलं की कबड्डी काय गेम आहे, आम्ही काय खेळतोय. म्हणजे मी 2 वर्ष एक ऑफिसमध्ये काम केलं, तिथे कबड्डी हे काय त्यांना माहीतच नव्हतं. म्हणजे मी काय खेळायला जाते. खूप वेळा त्यांनी मला अडवलं की मॅचेसला नाही जायचं. म्हणजे ठीक आहे, ऑफिसमधनं सुट्टी नाही जाणार. शेवटी फायनली मला तो जॉब मॅचेससाठी सोडावा लागला. म्हणजे तेव्हा त्यांना कळलं असेल की कबड्डी काय आहे, म्हणजे काय खेळते मी. म्हणजे आत्ता कदाचित त्यांना वाटलं असेल की तेव्हा आम्ही हिला सोडलं असतं तर बरं झालं असतं कदाचित. विश्वचषकानंतर भरपूर मोठ्या मोठ्या लोकांना भेटलो, फोटोग्राफर असो किंवा रिपोर्टर्स असो किंवा म्हणजे मंत्र्यांमध्येही भरपूर जणांना भेटलो. पण मला भरपूर जण म्हणाले हा खेळ आम्ही शाळेत खेळलो होतो. सगळ्यांचं हे उत्तर होतं की कबड्डी हा खेळ आम्ही शाळेत खेळलो. मराठीमध्ये हा फार म्हणजे लोकप्रिय खेळ होता मागच्या काही काळांमध्ये, पण नंतर त्याला तितकं महत्त्व आलं नाही. कबड्डी हा रांगडा खेळ आहे किंवा ग्रामीण भागात खेळला जाणारा खेळ आहे. पण जर कबड्डीच्या स्पर्धांना कोणी आलात ना तर मला असं वाटतं क्रिकेट एवढीच गर्दी आमच्या कबड्डीच्या मॅचेसला असते. मग ती स्टेट लेवल असो नाही तर ऑल इंडिया टुर्नामेंट असो. कबड्डीमध्ये येणारा मोस्ट ऑफ मिडल क्लास फॅमिलीमधला असतो. तर मी असं म्हणेन की जर कबड्डीला ग्लॅमर येणं म्हणजे काय झालं पाहिजे की आज महिंद्रा म्हणा BPCL ह्या कंपनीजमध्ये जसे बाकीच्या गेम्सच्या प्लेयर्सला जॉब्स मिळाले जातात, तसे कबड्डीच्या खेळाडूंनाही तसे जॉब्स मिळाले पाहिजेत. म्हणजे नाही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती किंवा शिष्यवृत्ती असं नाही, त्यांना त्यांच्या करिअर बेसवरती जर जॉब मिळणार असेल तर भरपूर जण कबड्डीकडे वळतील. ऑफकोर्स जर माझं बॅडमिंटनमध्ये करिअर होत असेल तर मी कबड्डी कशाला निवडेल. जर माझं कबड्डी क्षेत्रात येऊन माझं करिअर घडणार असेल तर मी नक्कीच कबड्डीकडे वळेल. मग मला असं वाटतं की जर ते जॉब्स मिळाले तर कबड्डीला ग्लॅमर येईल. ऑफकोर्स येईलच. आणि जर त्या स्टँडर्डच्या नोकऱ्या मिळायला लागल्या, जर क्लास 1 क्लास 2 आता महाराष्ट्र शासन देतंच, मी हे नाही म्हणत आहे, पण सर वर्षातून एक नॅशनल होते, त्याच्यामधून महाराष्ट्राच्या टीममधून 2 प्लेयर्स सिलेक्ट होणार इंटरनॅशनलला. त्या 2 प्लेयर्सला तो जॉब मिळणार. पण जे बाकी 10 आहेत टीममध्ये त्यांचं काय. आज रणजी ट्रॉफी खेळणारा एक क्रिकेटर असं म्हटलं नाही जाणार की त्याला नोकरी नाही आहे. रणजी खेळणारा एकाही क्रिकेटरला जॉब नाही असं नाही होणार. मग असं कबड्डीच्या बाबतीत का नाही. म्हणजे कबड्डी खेळणारा प्रत्येक नॅशनल प्लेयर त्याला नोकरीची सिक्युरिटी का नाही मिळत आहे. जर ते मिळालं तर नक्की कबड्डीला ग्लॅमर येईल, कबड्डीही वर येईल. आणि त्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळायला पाहिजेत, कारण की MSCB किंवा मुंबई पोलीस ह्याशिवाय महाराष्ट्रामध्ये मुलींना दुसरीकडे नोकऱ्या नाही आहेत. म्हणजे त्या सर्टिफिकेटवरती त्यांना ती नोकरी मिळते, पण त्यांना त्या 8 तासाच्या ड्युट्या 12 तासाच्या ड्युटीज करून त्यांच्या खेळाकडे यायचं असतं. जर मी असेल आणि मला 12 तासाची ड्युटी करावी लागली असेल तर मी म्हणेल मी कशाला कबड्डी पुढे खेळू, मला तेवढा वेळ माझ्या कबड्डीसाठी देता येत नाही आहे. तर त्यांना असा जॉब मिळाला पाहिजे की ते त्याच्या कबड्डीसाठीही तेवढा वेळ देऊ शकतील.